पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2 च्या डे 17 मध्ये. तर जस्ट पोहोचलोय आम्ही 4:45 झाले आणि बाकीची तयारी आता चालूच आहे. सगळं म्हणजे पास्ता बॉईल करायचं आहे आणि कॉर्न वगैरे बॉईल करायचं आहे. 5 वाजता कस्टमर यायला सुरुवात होते बऱ्याच वेळा. आज संडे, आज बघूया आज कसा जातो आहे. कालचा दिवस शांत होता पण गेला, टकलत गेला, चांगला गेला. कस्टमर आले, चांगले रिव्ह्यूज भेटले. बट आजचा दिवस कसा जातो आहे, आज संडे, आज बघूया आज काय नवीन भेटतं आहे, काय नवीन शिकायला भेटतं आहे. जे पण असेल व्हिडिओमध्ये तर पाहायलाच भेटेल. आता बाकीची कामं स्टार्ट करतो, मग त्यांना बघू आपण कसा पुढे दिवस जातोय. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. पाऊस आणि ह्या माश्या दोघांचाही जाम त्रास असतो प्रत्येक घरात पण आणि सगळ्याच ठिकाणी. हाय थंड. हाफ आवर आधी पूर्ण शांत होतं आणि आता अचानक सगळे ऑर्डर चालू आहेत. बाहेरचा क्राऊड बघू शकता आणि सर्व असे चालू आहेत ऑर्डर्स. जरा वाटतंय आत्ता कुठे थोडा संडे आहे, सगळे इंडक्शन बिझी आहेत, ग्राइंडर बिझी आहे आणि पावर बिझी आहेत. बाहेर माणसं पण सगळे खातात. ॲज यू कॅन सी आता तंदूर पास्ताची ऑर्डर चालू आहे. प्रणाली इकडे पिंक आणि व्हाईट बनवते, तिकडे मॅगीची ऑर्डर आहे. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 7:15 आणि बाहेरचा क्राऊड मी दाखवतो तुम्हाला. तर पद्धतशीर आहे आजचा. कालचा जो पण सॅटर्डेचा क्राऊड नव्हता तो बहुतेक सगळा आजच आला आहे. आजच रस झाला आहे पण मजा येते. एक नंतर एक असंच शॉपमध्ये असंच उभं राहिलो ना मग कंटाळा येतो. बट असं चालू असेल ऑर्डर्स तर काय वाटत नाही. असं तुम्हाला मी रस शो केला, त्याच्या गडबडीत समजलं आहे की फ्रेश क्रीम संपायला आली आहे. 2-3 होत्या बट नॉनस्टॉप फ्रेश क्रीम त्याच्यात आम्हाला यूज होतं, त्याच ऑर्डर जास्त चालू होत्या. सो ती जास्तच यूज झाली. आता आलोय मी त्याच धावपळीत गलीला आणि त्याच धावपळीत आता मी आलो फ्रेश क्रीम घ्यायला. घेतली, आता जातोय. सो असा एक विषय होतो धावपळीमध्ये, काय ना काय राहणं किंवा एमर्जन्सीमध्ये कुठला स्टॉक संपला तर अशी धावपळ करायला लागते. ऑलमोस्ट वाजल्यात 11:15 आणि क्लिनिंग तर राहिली आहे. संडे होताच आणि सॅटर्डे नाईटसारखी रश होती आज. बरंच लोक आलेली लांबून जवळून तिकडून तिकडून सोयीकडून. प्रणाली बघू शकताय कशी मस्त आहे की मॅगी उद्याची तयारी करते. आज इवन मॅगी पण संपली आज. अमूल फ्रेश क्रीम मी जसं सांगितलं ते एक संपलं. सो असा एक दिवस होता. आता हे झाल्यावरती मग आपण बोलू, थोडं संभाषणं करू आपली रोजची. प्रणाली तुम्हाला गायडन्स देईल. स्वरा येते का भाऊ? येतेस का मॅडम? ते दोघांचा पण वाइंड अप झालाय. तर फायनली संडेचा एंड झालाय आणि गेल्या संडेला जसा रस होता ॲज इट इज मला वाटतं आज होता, बिना ऑफरचा रस. म्हणजे त्या दिवशी तरी ऑफर होती. इवन आपण नवीन लॉन्च केलेले आयटम्स होते, त्याचसोबत आपल्याला 1 इयर झालेलं. सो त्यामुळे बरेच जण मला वाटतं त्या टायमाला आलेले. बट आजचा डेट आहे, आजच्या डेटला असं काही नव्हतं. म्हणजे आजचा जो संडे होता, पण बहुतेक काल सॅटर्डे असल्यामुळे ज्यांना यायला नाही भेटलं ते सगळेजण आज मला वाटतं आले असतील. पण आज जे भाई विषय असा झाला, जो 3 तासाचा मुवमेंट होता, आय थिंक सो 6-7च्या नंतरलाच. स्टार्टिंगला स्लो ऑर्डर्स होत्या एकदम शांत, म्हणजे कोल्ड कॉफी आणि कॉर्नचाट असे ऑर्डर्स होते. आम्ही पण विचार करतोय पास्ता बॉईल केला आहे, होईल संपेल. पण भाई साहेब जे नंतर चालू झाली ऑर्डर, एक मुवमेंट असा आला की आम्हाला एक्झॉस्ट व्हायला लागला आतमध्ये बॉडी पूर्ण, की बाहेर जाऊन थोडा वेळ थांबू बसू असं मुवमेंट व्हायला लागला. आणि एकदम कन्फ्युजन होतं आहे. म्हणजे ऑर्डर्स असे मल्टिपल्स एका टायमाला चालू होत आहेत. त्याच्यामध्ये कोण तंदूर सांगते, कोण रेड सॉस, असं. पण आज असं सीन होतं की आज सेम ऑर्डर्स नव्हते. म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे ऑर्डर. म्हणजे कोणतरी येऊन सांगते पिंक, तर कोणतरी व्हाईट, कोणतरी रेड आणि कोणतरी तंदूर, कोणतरी पेरी पेरी. असं नाही. आता बऱ्याच टायमाला काय होतं, रशमध्ये ना सिमिलर ऑर्डर्स असतात ते एकाच टायमाला सगळ्या मॅनेज होतात. बट ॲट दी एंड 8 वाजेपर्यंत पास्ता पण संपला आणि मग त्याच्यानंतर आम्ही मुद्दाहून बॉईल नाही केला कारण का रश खूप होता आणि मॅगीचं ऑर्डर कंप्लीट करत होतो. मग त्यानंतर एक फॅमिली आली, मग ती बोलली की अरे मी लास्ट टाइम पण आलेली आणि तेव्हा तुम्ही बंद करत होते 10 वाजता, पण आज आले तर आम्ही खास पास्तासाठी आलो. मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही थांबत असाल, अर्धा तास लागेल, आम्ही देऊ बॉईल करून. सो ते बोलले चालेल, अर्धा तास ते थांबले, त्यांना दिलं.
सो असा हा डे होता. त्याचसोबत आज बरेच जण आलेले जे खास रील बघून आलेले, एकाने आमच्यासोबत फोटोसुद्धा काढला. तो एक स्पेशल मुमेंट त्या रशमध्ये बूस्ट करायला परत आपली पॉवर, तो एक मुमेंट झाला. आणि अशा प्रकारे आपण मस्त असा दिवस एंड केला. आता या सगळ्या गडबडीमध्ये जर कोणाला काय चुकून बोललं गेलं असेल, टेस्टमध्ये जर प्रॉब्लेम झाला असेल तर नक्की कळवा किंवा आम्हाला DM करा, आपण त्याच्यावर सोल्युशन करू. रागात कोणीही लगेच पटेली करून गुगलवरती जाऊन जे करायचं असेल तर करा, त्याच्यासाठी कोणाला अडवणार नाही आहे. बट जेन्युअन करा, उगाच काहीतरी असंच कोणाचं खराब व्हायला म्हणून करू नका. आजकाल तुकाराम मुंडे नंतरला सगळेच जण स्वतःला फूड इंडस्ट्रीचे हिरो समजायला लागले. म्हणजे मी आमचं नाही सांगत, आमच्या बाबतीत असून झालं नाही. आम्ही खूप काळजी घेतो या गोष्टींची की कोणाच्या पण खाण्यामध्ये केस नको होते किंवा कुठली गोष्ट असू दे. छोटं शॉप असलं तरी आपण बऱ्याच गोष्टी मॅनेज करतो. पण असे बरेच जण आहेत जे उगाच छोटे रील टाकून व्हायरल होण्यासाठी कोणाचं तरी शॉपचं नाव खराब करायला वगैरे अशा गोष्टी करतात. तर त्या सर्वांना सांगायचं तो आलं चढवत आहे का माझं. तर असा विषय होता. आणि म्हणजे नका असं करू, जे पण करतात हे सगळ्या गोष्टी. काय भेटणार आहे, कोणतरी एवढं मेहनत करून त्याचा धंदा एका लेवलला आणतो आणि तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी फालतू कमेंट करता, हे करता. नका करू. त्यापेक्षा स्वतःच्या लाईफकडे लक्ष द्या, मोठे व्हा, तुम्ही मोठे व्हा, दुसऱ्याला मोठं करा. प्रत्येकाने आपापल्या लाईफमध्ये लक्ष दिलं पाहिजे, बस एवढंच वाटतं. हा, चुकलं असेल बाबा. आज पण एक कस्टमर आला, त्यांनी सांगितलं की पास्ता मला थोडा काय आला की ॲक्च्युली आम्ही बनवून 10 मिनिटं झालो तर तसाच होता, आम्हाला चान्सच भेटत नव्हता, तर सॉगी झाला. तर ते बोलले टेस्ट नीट नाही लागत आहे. इन्स्टंट त्यांना लगेच आम्ही चेंज करून दिला पास्ता तो. नंतर ते खुश झाले, आवडलं. ते बोललं होतं गर्दीमध्ये. सो असं काय असेल तर येऊन भेटा, बोला. असंच सोल्युशन काढून आपण करू शकतो, पुढे जाऊ शकतो. आम्ही पुढे जाऊ, तुम्ही पुढे जा, सगळ्यांनी पुढे जा, मजा करा. आणि आता पाऊस चालू झालाय, सो दिवसाचा एंड इथेच करतो. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.